संजीवन समाधी सोहळ्याचा हा पवित्र पावन असा पर्व काळ आहे. श्रोते हो, 21व्या शतकामध्ये संजीवन हा शब्द आम्हाला खूप अवघड वाटतो. काही लोकांनी या शब्दाची चिकित्सा केली, काहींनी खरंच माऊली आहेत का याचाही आपल्याला इतिहास माहिती आहे, शोध घेतला. पण खरं सांगू का, परवा एकाने मला विचारलं, खरंच माऊली आहेत? आज 750 वर्ष व्हायला आली तरी माऊली आहेत? म्हटलं ते एकटेच आहेत, आपण सगळे मेलेलो आहोत. संजीवन समाधीच्या रूपाने आज माऊली तुमच्या माझ्यामध्ये आहेत आणि म्हणून अनुभव घेऊया नामानी त्यांच्या असण्यात. उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई, मुक्ताबाई इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाचे ज्ञानेशाची. सकाळची वेळ आणि अचानक झोपडीतनं आवाज बाहेर आला, दादा दादा, अरे दादा दादा, आई कुठे रे? झोपेतनं उठलीये, डोळे चोळत चोळत शेजारी चाचपून बघितलं, आई दिसेना, बाबा दिसेना. दादा दादा, आईला पाहिलंस का रे? म्हणून भुरभुर त्या केसांची आमची 4 वर्षाची मुक्ताई झोपडीतनं बाहेर आलीये आणि समोर असलेल्या निवृत्तीनाथांना, निवृत्ती दादाला, सोपान दादाला विचारते, दादा आईला बघितलंस का रे? आई कुठे दिसत नाहीये. बाबांना बघितलंस का? निवृत्तीनाथांनी मुक्ताईला जवळ घ्यावं आणि सांगावं, मुक्ते अगं आई देवाघरी गेलीये, आई देवाघरी गेली. मुक्ते रोजच तर जाते, रोजच जाते ना देवाला, आत्ता येईल दादा, एवढ्यात रडतोस काय? नाही मुक्ते, आज आई बाबा निघून गेलेत ना, ते कधीच न येण्याकरता. आई बाबा येणार नाहीत आता परत. काय म्हणालास दादा? निवृत्तीनाथांच्या जवळ गेली मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांना हळूच म्हणते, दादा आई कधीच येणार नाही. नाही मुक्ते. मग दादा तुला आई कुठली रे? 4 वर्षाचं वय आहे श्रोते. दादा तुला आई कुठली? निवृत्तीनाथांना हुंदका अनावर झाला, मुक्ताईला जवळ कवटाळलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाले, मुक्ते आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ताबाई नाही, मुक्ताई, तू माझी मुक्ताई. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. हो सर्वत्र सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आई येणार नाही, बराच वेळ वाट बघितली असं कळालं. मात्र श्रोते हो, आपण पूर्वपीठिका 2 दिवसापूर्वीपासून ऐकतोय, ऐकलेली आहे यापूर्वी. विठ्ठलपंत म्हणजे साक्षात मूर्तिमंत वैराग्य आणि आई रुक्मिणी माता म्हणजे साक्षात भक्ती होती. दोघांच्या अतिपवित्र आणि अतिशुद्ध कुसव्यांनी या 4 भावंडांना जन्म दिला होता. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. या 4 भावंडांची नावच जणू अशी होती की ज्या भक्तीच्या पायऱ्या ठराव्यात. आपल्याला माहितीये, प्रवृत्ती दूर केल्याशिवाय निवृत्ती नाही, त्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही आणि ज्ञानप्राप्तीशिवाय मुक्तीच्या गर्भागारात प्रवेश करण्याचा सोपान प्राप्त होत नाही. म्हणून परमार्थ तितकाही सोपान
हेच जणू काही या दोघांना सांगायचं होतं की काय. गुरु आज्ञेनुसार धारण केलेला संन्यास दूर केला आणि गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर भगवंतांच्या इच्छेनुसार 4 मुलं जन्माला आली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. पण संन्याशाने प्रपंच करणं म्हणजे महत्पाप. समाजाने इतका त्रास दिला आणि आपल्या मुलांना आपल्या पश्चात उत्तम जीवन जगता यावं याकरता देहांत प्रायश्चित्त पत्करलं. रात्रीची वेळ, निबिड अंधकार, इंद्रायणी निस्तब्ध भातीये आणि अशा परिस्थितीमध्ये रुक्मिणी आईनी आपल्या 4ही भावंडांच्या केसावरून, डोक्यावरून हात फिरवला, मुक्ताईच्या गालावरून हात फिरवला. डोळ्यातला अश्रू घळकन मुक्ताईच्या गालावर ओघळला. मुक्ताईनं झोपेतच तो अश्रू पुसून टाकला. श्रोते हो, वात्सल्य पुसलं गेलं आणि पती बरोबर जावं लागलं. निवृत्तीनाथांना जाताना सांगून दिलं, निवृत्ती सगळ्यांना सांभाळ बरं, माझ्या मुक्तीला सांभाळ. कणखर आहे पण तिच्या ममताळूपणाचा अंत नाहीये. सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आनंदपद जया म्हणती हरी. मुक्ताचं मुक्त असलेलं जीवन म्हणजे मुक्ताबाईंचं जीवन आहे. श्रोते हो, निळोबारायांनी त्यांचं वर्णन केलंय. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. हे एक चरण निळोबारायांसाठी, निळोबारायांनी सर्व भावंडांसाठी वापरलंय. आणि दुसरं चरण, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचीही. एका चरणात सबंध मुक्ताबाईचं वर्णन केलंय. तीनही देवांची आद्यत्रय जननी अशी, ब्रह्मा विष्णू महेश यांचीही ती जननी, योग शक्ती, आदिमाया, मूळ माया, आदिशक्ती, ब्रह्म चित्कला, चैतन्याची कला असलेली मुक्ताबाई महाराज. 3 देवांची तर जननी होतीच, पण ब्रह्मा विष्णू महेश हे आहेतच, पण 3 देव तिने खऱ्या अर्थी कशा पद्धतीने घडवले बघा. नामदेव, ज्ञानदेव आणि चांगदेव. एक कच्चा होता, त्याला पक्क होण्याचा मार्ग शिकवला. एक कोरा होता, त्याला परिपूर्ण केलं, भरून काढलं. आणि एक तापलेला होता, त्याला शांत केलं. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. आई येणार नाही म्हटल्यानंतर रात्री इंद्रायणी निस्तब्ध झाली, निबिड अंधकार. रात्र संपली, दिवस उजाडला आणि मुक्ताबाई वाट पाहून थकली आणि आई येणार नाही याची खात्री पटली. त्यावेळी या रखुमाईच्या लेकीनं टाहो फोडला. श्रोते हो, असं म्हणता मध्ये तो टाहो. आर्त करुणा भागली भगवंतांची. आई आई म्हणून टाहो फोडला. सोपान काका रडतायत, ज्ञानदादा रडतायत. निवृत्तीनाथांनी सगळ्यांना जवळ घ्यावं. मुक्ते, ए ज्ञाना, ए सोपाना, आता रडायचं नाही बरं, आता रडायचं नाही. अरे वेड्यांनो, रडता कशाला? बघा बरं, समोरच्या पारावर ते चिमणीचं घरटं आहे की नाही. अरे काय झालं माहितीये, त्या घरट्यामध्ये त्या चिमणीची पिलं होती की नाही 4. काल रात्री एक मोठी घार आली आणि त्या पिलांना घेऊन निघून गेली. बरं, त्या आई वडिलांना घेऊन निघून गेली, पण तरी सुद्धा सांग मुक्ते, ती पिलं कशी दाणा टिपतायत. ती थांबली का? ती दाणा टिपतायत की नाही? मुक्ता, ज्ञाना, आपल्याला थांबून नाही चालणार. निवृत्ती दादा सगळ्यांना समजावतायत, मुक्ताईला समजावतायत. आणि मुक्ताईने एवढं ऐकलं. मात्र 4 वर्षाची परकरी पोर मुक्ताबाई आमच्या महाराज पटकन परकराचा ओचा खोवला, पाण्यात शेण कालवलं आणि सडा टाकायला सुरुवात. ज्ञानादादा बघतो काय, अरे जा भिक्षा मागायला. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव भिक्षे करता बाहेर पडले आणि सडा टाकणाऱ्या मुक्ताईकडे बघितलं. शेजारच्या कुंभारवाड्यातली लक्ष्मी आत्या धावत आली आणि पदराचा बोळा तोंडात कोंबूनच मुक्ताईला अक्षरशः हंबरडा फोडला. मुक्ते, काय झालं ग? आता सांत्वन कुणी कुणाचं करायचं? पण ही 4 वर्षाची आदिमाया ब्रह्मचित्कला काय म्हणते माहितीये? लक्ष्मी आत्या, रडू नकोस ग. माझी आई म्हणायची, भरल्या घरात रडू नये, रडू नकोस ग. लक्ष्मी आत्या म्हणतीये, कुंभारीण होती शेजारची, त्यांनी सांगावं, लय सोसलं ग दोघांनी. मुक्ते, आणि एवढ्यात ज्ञानादादा यावेत. ज्ञानादादांनी सांगावं, आत्या तू कुंभारीण ना ग, मडकी बनवतेस, घट बनवतेस. मला सांग, एका घटामध्ये गाईचं शुद्ध लोणी असतं, दही असतं, आणि एका घटामध्ये संस्कारासाठी वापरले जाणारा अग्नी असतो ग. घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा
गदिमांचे शब्द आहेत बरं. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. भगवंता, काय तुझी लीला. दिवसामागून दिवस जात आहेत. ज्ञानादादा चौपदरी खांद्याला अडकून भिक्षेसाठी बाहेर पडायचे आणि गावामध्ये भिक्षा मागत 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 एकदा महादेव भटांच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले. बरं, महादेव भट स्नानासाठी नदीवर गेलेत. ज्ञानादादा ओम भवती भिक्षां देहि असा आवाज दिला. आतून यमुना त्यांची पत्नी धावत बाहेर आल्या. म्हणाल्या, बाळा टेक हा जरासा. उन्हानं कोमजलेलं ते पोर पाहिलं. जरासा टेक, मी गुळ पाणी घेऊन येते म्हणून झपकन मागे वळल्या. ज्ञानदादा सांगतात, आई माते गुळ नको, नुसतं पाणी आणा. गोडाधोडाची सवय नाही राहिली आता, फक्त पाणी घेऊन या. आणि त्या मागे वळणार म्हणाल्या, हो ज्ञानदादा, अरे पाणीच काय, मी तर म्हणते आता 2-4 घास खाऊनच जा, इथून जेवूनच जायचं, मी आत्ता पान घेऊन येते. असं म्हणून त्या मागे निघाल्या. तेवढ्यात महादेव भटांची स्वारी. रागानं लालबुंद झालेला चेहरा, नदीवरून स्नान करून आलेले, आगीत आग पडली, आगडोंब उसळला आणि म्हणाले, अरे संन्याशाच्या कार्ट्या, तुम्हाला कशाला रे गोडाधोडाची सवय पाहिजे, कशाला रे जेवण हवंय, उठ चाल, चालता हो इथून. शिव हरे शिव हरे शिव हरे. स्नान करून आत्ता आलो आणि अभद्र पोराची अभद्र सावली माझ्यावर पडली, विटाळ झाला सगळा, चल चालता हो इथून, नको नको त्या वल्गना. अरे संन्याशाच्या पोरांनी एकतर जन्माला येऊ नये आणि आलंच तर जगू नये. एवढं ऐकलं मात्र ज्ञानदेवांच्या कानामध्ये हे शब्द घुमले. डोळ्यातला तप्त अश्रू अंगणातल्या तप्त भूमीवर पडला आणि तिथूनच झपकन ज्ञानदादा मागे वळले. झाप 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 पावलं टाकत अश्वत्थ वृक्षाच्या दिशेने, इंद्रायणीच्या दिशेने चालायला लागले. अश्वत्थ वृक्ष, इंद्रायणी, सिद्धेश्वर सगळ्यांनीच मुसमुसणाऱ्या ज्ञानदादाला पाहिलं आणि येता येता झोपडीमध्ये आले. झोपडीचं दार घट्ट लावून घेतलं आणि आतमध्ये योगासनामध्ये, पद्मासनामध्ये बसले, ध्यानावस्थेमध्ये बसलेत. सगळ्यांनी झोपडीचा दार उघडण्याची विनंती केली आहे. दादा दादा दार उघडा. काहीच उपयोग होईना. निवृत्तीनाथ सांगतायत, ज्ञाना अरे असं कसं चालेल रागावून, दार उघड ज्ञाना. नाही. सोपान काका सांगतायत, दादा दार उघड. अरे नाही. मुक्ताबाई समोर आल्या आणि मुक्ताबाई महाराज सांगतात, दादा ए दादा, अरे असं रागवून कसं चालेल. आईच्या मायेनी सांगितलं. बरं, खरं तर या तिघांची बहीण होती पण माता झाली आणि या सगळ्यात असून सुद्धा ती कायम मुक्त राहिली. बरं, मुक्ताचं मुक्त असलेलं जीवन मुक्ताईचं जीवन आहे. श्रोते हो, दादा अरे असं कसं चालेल. जग रागावलं म्हणून आपण राग धरायचा का. सगळीकडे भगवंत आहे असं तूच म्हणतोस ना. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तू म्हणतो ना वासुदेवम सर्वमिती, भगवंत सगळीकडे असं तू म्हणतोस ना. मग या जगावरती तू रागावलास तर कसं होईल. अरे आई म्हणायची, ज्ञाना या सगळ्यांना सांभाळ. दादा तूच जर असा रागवून गेलास तर महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी कोण देईल मला सांग. मुक्ताबाई कान उघडणी करते आपल्या दादाची. सांग महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी कोण देईल, आमच्या सगळ्यांचा कैवार कोण घेईल त्यांना. दादा दार उघड, दार उघडा दादा. आपण नाथ सांप्रदायिक आहोत, आपण योगी आहोत. आणि योगी कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं योगी. दादा अरे आपला आपणा लागला हात न करो नये खेद, जीभ दातांनी चाविली कोणे बत्तीशी पाडली. मुक्ताबाईंचे अभंग आहेत. वाणीचा ओघ कल्लोळू लागला, शब्दांनी अभंग रूप घेतलं आणि मुक्ताबाई ज्ञानादादाला सांगतेय, दादा अरे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. आता तुला कशाला रे दादा मी हे सगळं सांगू, हे तूच आम्हाला शिकवलंयस, तूच नाही का शिकवलं. सांग काय रे उपयोग.
मनभर राग आणि वरवर त्याग. काय उपयोग तुझ्या या असल्या रागाचा? दादा दार उघडा. कुणाला म्हणायचं योगी? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मारावा उपदेश, संती मारावा उपदेश. दादा विश्वपट ब्रह्मदोरा, दादा दादा दार उघडा. मुक्ताबाईनी या प्रसंगामध्ये तिच्या मुखातून जे शब्द आलेत ना श्रोते हो, ते ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. एका पाठोपाठ एक 11 अभंग मुक्ताई सांगतात. चरित्रामध्ये वर्णन आहे, माझ्या पदरचं काहीच नाही. ज्ञानदेवांनी ध्यानावस्थेमध्ये योगिक क्रिया केली आणि प्राणांचं उत्क्रमण करायला घेतलं होतं. म्हणजे प्राण आता आकाशात भिरकावून देणार होते, पण आदिशक्ती असलेल्या ब्रह्मचित्कला मुक्ताईंनी परकाया प्रवेश नावाची सिद्धी केली आणि आपला प्राण ज्ञानदेवांच्या प्राणाला आडवा लावला. आणि सांगतात यावेळी मुखातून जे शब्द बाहेर पडलेत की नाही, ते शब्द हे कुठेही लिहिलेले नाहीयेत. बोलून किंवा सांगून मुक्ताई इथे शब्दांनी बोलत नाहीयेत बरं का. हे अपौरुषेय आहेत अभंग. वेद जसे अपौरुषेय आहेत ना, तसे ताटीचे अभंग प्रगट झालेत. मुक्ताई म्हणे असा कुठेही उल्लेख नाहीये या अभंगामध्ये. मुक्ताई ज्ञानदादांना सांगतेय, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई लढीवाळ, जीव मुद्दल ठाईचे ठाई. दादा दार उघडाल का, दार उघडाल का. मुक्ताबाईचा आर्त टाहो ज्ञानदेवांच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि वाऱ्याच्या सुसाट वेगाने ज्ञानदेव उठलेत. झोपडीचा दरवाजा उघडला आणि एखाद्या आईला लेकरू कसं कवटाळतं तसं मुक्ताईला जाऊन बिलगले आणि म्हणाले, मन निवाले निवाले समाधान झाले. मन निवाले निवाले. हा अनुभव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानदेवांना देणारी मुक्ताई काय अधिकाराची असेल श्रोते हो. दिवाळीचा सण आला. मुक्ते आज दिवाळी, मुक्ते आज दिवाळी, बंधू आम्ही तुझे असे येत. मांडे रुचिर करोनी, मांडे
स्थिर करावे, सेवून राहू आम्ही आनंदात. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा रामा. मुक्ता, आज दिवाळी आहे ग. कुणीतरी एखादा भाविक व्यक्तीने शिधामध्ये गुळ, हरभऱ्याची डाळ, तूप, कणिक असं सगळं सामान दिलं होतं. आणि निवृत्तीनाथ मुक्ताईला सांगतात, मुक्ते आज दिवाळीचा सण आहे, मांडे खायची इच्छा झाली आहे, तुला येतात का ग मांडे? हात तिच्या दादा. एवढंच ना? अरे आईनं शिकवलंय मला. दादा मांडे येतात करता, पण साध्या तव्यावर मांडे होणार नाहीत रे. त्याकरता मडक्याचं मोठ्या गोल आकाराचं एक खापराचं रांधणं लागेल ना. आणि ते रांधणं आणायला धावत मुक्ताबाई कुंभारवाड्यात जाऊन कुंभार काकांना सांगितलं, काका माझ्या दादाला मांडे खायची इच्छा झाली आहे, देता का हो एक खापर? खापर घेतलं आणि येता येता रस्त्याने आनंदाने चालतीये. विसोबा चाटी नावाचे गृहस्थ आळंदीमधले समोर आले. कार्टे मुक्ते, अगं संन्याशाची पोरं तुम्हाला कशाला गोडधोड खायला पाहिजे? साधू म्हण होता ना स्वतःला, आणि गोडाधोडाची चटक जिभेची कशाला हवी? आणि इकडं ते रांधणं, आणि इकडं ते खापर म्हणून ओढून घेतलं हिसकावून आणि खाली पाडलं, फुटून गेलं. रडत रडत मुक्ताई निघाली. ज्ञानादादा वाटेत भेटले. मुक्ते, काय रडतीस ग? डोळ्यात का पाणी? दादा, अरे रांधण फोडलं रे विसोबांनी. तुला खरं सांगू का? फोडलं, त्याचं वाईट नाही वाटत, पण निवृत्ती दादाला आज मांडे खायची इच्छा झाली, कधी नव्हे ते, म्हणून वाईट वाटतंय रे. दादा काय करू रे आता? कसे मांडे खायला घालू दादाला? एवढंच ना मुक्ते, काळजी करू नकोस. चल तू मांड्यांची तयारी कर, आपण भाजूया मांडे. आणि निवृत्त मुक्ताईला घेऊन ज्ञानदादा आले. मग योग धारणा करूने ज्ञानदेवे पेटविला पंचागने. लाल बुंद ज्ञानदेवांची पाठ झालीये. मुखातनं आगीचे लोळ, आगीच्या ज्वाळा दिसतायत, आरक्त नयन दिसतायत माऊलींचे. आणि मुक्ताईनी पटापट मांड्यांची तयारी केली. मांडे थापले आणि श्रोते हो, माऊलींच्या पाठीवर मांडा टाकावा, टमकन फुगून वरती यावं. काय आनंद! इकडे विसोबा विचार करतायत, बघतोच कसे खातायत मांडे म्हणून आले होते. आणि झोपडीच्या त्या झरोक्यातून पाहतायत काय चाललंय आतमध्ये. आतमधला तो चमत्कार पाहिला. सगळे जेवायला बसले श्रोते हो, आणि विसोबा असे त्या झरोक्यातून बघतायत आतमध्ये. मनामध्ये विचार करतायत की हा अमृताचा प्रसाद जर मला मिळाला ना तर सगळी पाप धुवून जातील. पश्चाताप होतोय. आणि मुक्ताबाईंच्या लक्षात आलं, मुक्ताईंनी तिथूनच आवाज दिला, विसोबा असे खेचरासारखे काय उभे आहेत तिथे? खेचर म्हणजे गाढव, त्यांचं नाव होतं चाटी खरं तर, पण आम्ही त्यांना विसोबा खेचर म्हणतो. मुक्ताबाई म्हणतात असे खेचरासारखे काय उभे? आणि अरे गाढवा असं आईच म्हणते की नाही? मुलाला आईच म्हणू शकते, तोच आईचा अधिकार आहे. मुक्ताबाईंनी हा उद्गार काढल्याबरोबर विसोबा अक्षरशः धावत गेले आणि दंडवत लोटांगण प्रणाम घातला सगळ्यांना. आणि आता इथे मुक्ताबाईंनी विसोबांना अनुग्रह केलाय. आणि मग ती शिष्य परंपरा पुढे नामदेवांपर्यंत गेली. मुक्ताई गुरु विसोबांनी नामदेवांना अनुग्रह केलाय पुढच्या काळामध्ये. श्रोते हो, हा मुक्ताईंचा आणि या चारही भावंडांचा चमत्कार पंचक्रोशीमध्ये सगळीकडे पसरतोय. आणि त्याच वेळी आपण ज्यांचं चरित्र पुढच्या काळामध्ये ऐकणार आहोत विस्ताराने, असे 1400 वर्ष जगलेले, योगी असलेले, 14 विद्या 64 कला प्राप्त केलेले चांगदेव. 64 कला होत्या, परंतु 65वी कला उकलुनी दावी आली असं वर्णन केलंय. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
या प्रसंगामध्ये निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला, तेथे सुत पहुडला मुक्ताईचा, चांगदेव महाराज म्हणतात. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एकीकडं चांगदेव महाराज, एकीकडं नामदेव महाराज, विसोबा खेचर आणि मग नामदेव महाराजांची परंपरा. हा सगळे प्रकार इकडे घडतायत, हे सगळे चमत्कार लोकांना कळतायत. आणि त्याच वेळी पंढरपुरामध्ये विठुरायाचा अत्यंत लाडका असलेला प्रेम भंडारी ज्याचं वर्णन आहे असे नामदेव महाराज, त्यांना पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतायत की जे त्यांच्याबरोबर बोलायचे, खेळायचे, जेवायचे, त्यांनी सांगावं नामया आळंदीला जा आणि या 4 भावंडांची भेट घे, दर्शन घे. नामदेव महाराज आळंदीला जातात. आळंदीच्या वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन रंगतं. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. या न्यायाने प्रत्येक जण एकमेकांच्या पदस्पर्श करतोय, एकमेकांना नमस्कार करतोय. पण नामदेव महाराज काही केल्या वाकेनात. मुक्ताबाई चाणाक्ष असं पायाच्या अंगठ्यापासून केसापर्यंत, शेंडीपर्यंत अगदी सगळं अवलोकन केलं. आणि कळवळ्यानी आदिशक्ती आईच्या अंतःकरणाने ज्ञानदादाला हळूच म्हणते, दादा अरे अरे अरे, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. सतत देवाच्या जवळ राहतो हा, आणि याला वाटतं मीच मोठा, अजून अहंकार गेला नाही. निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते असं बोलू नको. अगो वेडे, यांनी देवाला वेडं केलंय. देव यांच्याशी बोलतो, देव यांच्या कीर्तनात नाचतो, असं बोलू नकोस मुक्ते. मुक्ताबाई म्हणते, ए दादा, बाबा तुला घालायचा तर तू साष्टांग नमस्कार घाल, मला काही याच्या तोंडाकडे बघायची इच्छा नाही. दादा खरं सांगू का, हा पांडुरंगाचा लाडका भक्त आहे. ते लाडवलेलं लेकरू असतं की नाही आईचं एखादं, तसं यांचं झालंय. म्हणून देवालाच त्याची दया आली. देवाकडे सारखे हेलपाटे घालतोय ना हा, देवाला त्याची दया आली म्हणून त्यांनी तुमच्याकडे पाठवले. आता तुम्ही तुमचं संतपणाचं ब्रीद राखा दादा, याचा उद्धार करा. आणि मग कल्पना सांगितली. गोरोबा काकांना बोलावलं, थापटणं घेऊन गोरोबा काका आले होते. या प्रसंग आपल्याला माहिती आहे. गोरोबा काकांनी प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं आपटून मडकं, कच्चं की पक्क हे ठरवायचं होतं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर गोरोबा काकांनी थापटणं आपटलं डोक्यावर. निवृत्तीनाथ शांत आहेत. योग्याची काय अवस्था आहे, किती शांत, किती शांत. म्हणाले इथं तर कशाचीच कमतरता नाहीये, सगळं पूर्णत्व अनुभवाला येतंय. सोपान काकांच्या डोक्यावर आपटलं. म्हणाले इथे तर कोरेपणाचा अजिबात लवलेश नाहीये. ज्ञानदादांच्या डोक्यावर थापटणं आपटलं. म्हणाले इथं तर परिपूर्णता आहे. मुक्ताईच्या डोक्यावर थापटणं आपटलं. म्हणाले इथं तर अमृताची संजीवनीच होतो चाललीये. आणि असं करता करता नामदेवांच्या डोक्यावर आपटणार एवढ्यात नामदेव ओरडले, रागावून म्हणाले, अरे बास करा, असं थापटणं आपटून कळतं का, मडक कच्चं की पक्क ते. मला वाटलंच होतं दरिद्र्यांनी परी शोधायला जावा आणि काच हातात यावी, तसं झालंय माझं. मी पांडुरंगाला म्हणत होतो की मला इकडे पाठवू नको म्हणून. शेवटी तावातावानी नामदेव महाराज पंढरपुरात येतात आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा मला परत त्या लोकांच्या हाती देऊ नकोस. पांडुरंग परमात्मा सांगतात. यावेळी मुक्ताई म्हणते, नाम्या कच्चा रे कच्चा, म्हणून अजूनच त्रास झाला होता नामदेव महाराजांना. धावत पंढरपुरात आले, पांडुरंगाला सांगतात, मला परत त्यांच्या हातात द्यायचं नाही पांडुरंगा. भगवंत म्हणतात, नाम्या खरं आहे मुक्ताईचं, अरे तिचं तर नावच घेऊ नको म्हणाले. म्हणे ब्रह्मांड कवेत घेईन, सणसणीत सनकांडी आहे नुसती, काय तिच्या किती बोलते, किती बडबड करते. पांडुरंग म्हणतायत, नाम्या खरं आहे मुक्ताचं, अजून तू कच्चा आहेस रे, तुला माझं ओतप्रोत ज्ञान झालेलं नाही. सर्वाभूती परमेश्वर आहे हे तू कीर्तनात बोलतोस, पण अनुभवाच्या पातळीवर जाणत नाहीस. आणि म्हणून मग आपल्याला माहिती आहे, पुढे औंढ्या नागनाथला पाठवलं पंढरपूर भगवंतांनी, पत्ता दिला. तिथे विसोबा, हेच विसोबा चाटी म्हणजे विसोबा खेचर तिथे भेटले. आणि मग मुक्ताईंची ही शिष्य परंपरा पुन्हा तयार झाली. ज्ञानदेव विसोबांनी नामदेवांना तिथं अनुग्रह केलाय. असा अधिकार सगळीकडे चाललाय. पण बघता बघता काळ जवळ आला माऊलींच्या समाधीचा. श्रोते हो, ज्ञानदेवांनी पांडुरंगाची आज्ञा घेतली, परवानगी घेतली आणि म्हणाले, आता देवा थांबवू नका, आता सगळं पूर्ण झालंय, ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झालंय, आता मला समाधी घेऊ द्या. भगवंतांची परवानगी मिळवली आणि माऊली ज्ञानोबा राय समाधी घेण्यासाठी सज्ज झाले. माऊलींच्या समाधी समयी आळंदीमध्ये अक्षरशः जनसागर उसळला होता. सगळे लोक तिथे जमा झालेत.
सगळे आकांत करतायत, रडून आक्रोश करतायत, टाहो फोडतायत. आणि मुक्ताबाई या सगळ्या जमावाला काय सांगत होती माहितीये? अरे आक्रोश काय म्हणून करता, रडता काय म्हणून? रडायचं त्याच्यासाठी ज्याचं जीवन कार्य अपूर्ण राहिलंय, रडायचं त्याच्यासाठी ज्यांनी भगवंतांनी दिलेल्या या पार्थिवाचं काहीच सार्थक केलं नाही, रडायचं त्याच्यासाठी. अरे माझ्या ज्ञानादादा इतकं पूर्ण सुवर्णाचं आयुष्य कुणीच जगला नाही, कुणीच नाही. असं सुंदर आयुष्य माझं ज्ञानदादा जगलाय. रडता कशाला? उलट मागणं मागा वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. असं मागणं मागा. माऊलींची समाधी झाली श्रोते हो. यानंतर निवृत्तीनाथ माऊलींच्या समाधी पाठोपाठ सासवडला सोपान काकांनी सुद्धा समाधी अवस्था प्राप्त केली. त्यानंतर निवृत्तीनाथ आणि मुक्ताईंनी ज्ञानदेवादी आदी सर्व नामदेवादी आदी सर्व मंडळी एकत्र आले आणि तीर्थयात्रेला बाहेर पडले. तीर्थयात्रा करता 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 ही सर्व मंडळी जळगाव जिल्ह्यातलं कोथळी नावाचं गाव, इथे तापी तीरावर ही सर्व मंडळी आली. मुक्ताईंचा जन्म श्रोते हो घटस्थापनेचा आहे. आदिशक्ती मूळ माया ब्रह्मचित्कला वैशाख शुद्ध प्रतिपदा 1279 साल आहे. आणि आजचा दिवस जो निर्वाणाचा समाधीचा मुक्ताबाईंचा जो होता ना, तो 1297 साल वैशाख शुद्ध दशमीचा दिवस. कोथळी या गावामध्ये तापी नदी तीरावर गंगाधारेवर सगळ्यांनी स्नान केलं. असं म्हणतात हत्तीच्या सोंडे एवढी धार होती, त्या धारेत सगळ्यांनी स्नान केलं. मुक्ताबाईंनी त्या पाण्याने सगळ्यांचे चरण धुतले, पाय धुतले. निवृत्तीनाथांना कळून चुकलं, आज माझ्या आईचा शेवटचा दिवस आहे, आज मी खऱ्या अर्थाने पोरका होणार. वयाच्या 4थ्या वर्षी या मुक्ताईने मला विचारलं होतं, दादा तुला आई उठली रे? मी म्हटलं होतं तू माझी आई. आज जर हीच मला सोडून गेली तर मी अनाथ होणार. निवृत्तीनाथांना कळून चुकलं होतं. आणि या प्रसंगामध्ये त्या तापी नदीच्या वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन रंगणार होतं. सगळे कीर्तनाला निघालेत. मुक्ताबाईंना म्हणतायत निवृत्तीनाथ, मुक्ते चल कीर्तनाला बसूया. मुक्ताबाई म्हणतात नाही दादा, आज इच्छा नाहीये. स्नान केलं होतं, शुचिरभूत झाल्या होत्या, आज इच्छा नाहीये स्नान करण्याची, कीर्तनाला येण्याची. पण दादा खरं सांगू का, आज ज्ञानदादाची खूप आठवण येते, आज ज्ञानदादाची खूप आठवण येते रे मला. सगळ्यांना कीर्तनाला पाठवलं आणि एकट्या मुक्ताबाई तिथे थांबले तापी तीरावरती. आजही तिथे मुक्ताबाईंची मूर्ती प्रतिष्ठापना आहे, समाधी तिथे आहे आणि ते भव्य मंदिर आहे. मुक्ताबाई तिथे थांबल्या. नामदेवांचं कीर्तन एकीकडे सुरू झालं आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला श्रोते हो. सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट, प्रचंड धूळ उडाली. कुणी कुणाला दिसेना अशी अवस्था. नामदेव भानावर आले आणि नामदेव सांगतायत अरे सगळं राहू दे, मुक्ताईला शोधा, ती सगळ्यात लहान आहे, ती हरवेल कुठेतरी, तिला शोधा. निवृत्तीनाथांच्या काळजात चर्र झालं, माझी मुक्ताई एकटी आहे तिकडे, तिला शोधलं पाहिजे म्हणून धावतायत सगळे, मुक्ताईंचा शोध घेतायत. पण कडकन अशी एक वीज चमकली आणि कडाडली वीजा निरंजनी झाली. मुक्ताबाई तेथे गुप्ता झाली. निरंजनी वीज चमकली. नाथ संप्रदायामध्ये मुक्ताबाईंचा हा जो प्रकार आहे ना जाण्याचा, त्याला निरंजनी समाधी असं म्हणतात. की त्या देहाने नाही गेल्या, कुठेही भुयारात, आकाशमार्गे किंवा समाधी अवस्था जलतत्वामध्ये कुठेही नाही, तर विदेह कैवल्य रूपता म्हणजे देहात असून चिरंजीव झाल्या. नाथांनी अभंग लिहिलाय, मुक्ताबाईंचं शरीर महाकल्पापर्यंत चिरंजीव असणार आहे. म्हणून आज तुमच्या माझ्यामध्ये मुक्ताई आहेत, मुक्ताबाई आहेत. त्या गुप्त झाल्या, वीज झाल्या आणि काही क्षणात सगळं शांत झालं. एक छोटीशी बाहुली तिरोभाव रूपाने दिसली होती निवृत्तीनाथांना. ती बाहुली कवटाळली आणि आर्त टाहो फोडला, मुक्ते आई साहेब माझं काही चुकलं का हो? कसलाच त्रास नाही तुम्ही मला दिला. ज्ञानदेवाच्या वेळी मला समाधीची तयारी करावी लागली होती. पत्र पुष्प फल गोळा केली, समाधीची जागा स्वच्छ केली, सगळी तयारी. सोपानाच्या वेळी समाधीची तयारी मी केली, पण मला कुठलाच त्रास न देता मला साधं आलिंगन सुद्धा नाही दिलं. सोपानाला जाताना भेटलो, ज्ञानदादाला जाताना कडकडून आलिंगन दिलं. आई मला भेटली सुद्धा नाही ग म्हणे. आज काय चुकलं माझं?
कसलाही त्रास न देता. कारण निवृत्तीनाथ म्हणायचे, मुक्ता आपण कधी स्वस्वरूपी मिळायचं असं जेव्हा म्हणायचे ना, तेव्हा निवृत्तीनाथांना मुक्ताबाई म्हणायच्या, दादा मूळ माया म्हणतोस ना रे मला, मग माझं मी बघून घेईन, माझं मी बघेन, माझी काळजी तू करू नको म्हणायच्या. आणि इथे मुक्त झाल्या खऱ्या अर्थी. आमचे निळोबाराय या सर्वांना प्रार्थना करतात श्रोते हो. माऊलींची, मुक्ताबाईंची जी भावावस्था होती, जी भावदशा होती, जे हरिनाम उच्चारण होतं, तो भाव त्यांना भक्तीला, ती भक्ती फलद्रूप करण्याला कारण ठरला आणि ती भक्ती त्यांना मुक्तावस्थेपर्यंत घेऊन गेली. अशी मुक्त झालेली मुक्ताई तुम्हाला मला कळावी याकरता ज्ञानोबांचा अभंग आधारासाठी पुन्हा एकदा गाते. निळोबारायांनी या सर्वांना वंदन केले, ते शब्द निळोबारायांचे गाते आणि झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करते. आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. उत्कृष्ट असे 2 साथीदार आहेत. नादब्रह्माची सेवा करणारे आमचे सोहम दादा, इकडे चिंतामणी दादा आहेत स्वरब्रह्माच्या साथीला. दोघांनाही वंदन. सर्वांच्या चरणी हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते आणि निळोबरायांचा अभंग गाते आणि मग निरूपणाच्या अभंगाने शेवट करूया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांचे, जगदोद्धारा लागी धरिला अवतार. मिरविला पडिवार सिद्धाईचा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. भावे बिण भक्ती, भक्ती बिण भावे बिण भक्ती, भक्ती बिण मुक्ती. बळे बिण शक्ती बोलू नये, बोलू नये. भावे बिण भक्ती, भावे